हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. तर काय चाललंय भाऊ बहिणीचं, झालं का सर्वांचं जेवण भाऊ बहिणीनं संध्याकाळचं? तर आम्ही तर काही जेवलो नाही भाऊ बहिणीनं संध्याकाळचं. मायरा पण नाही, मी पण नाही. मायरूच पप्पा गेलेला इथं बाहेर. तर बसलो होतो म्हणल्यानंतर सकाळपासून भाऊ बहिणीनं काही व्हिडिओ नाही. मायरूचं पप्पा सकाळी 7ला कामाला गेलेलं, ते 3-4 3:30 वाजता आलं कामावरनं, 3:45 वाजता कामावरनं आलं. तर काही व्हिडिओ बनवायला काय भाऊ बहिणीनं वेळच मिळाला नाही. म्हणल्यानंतर चला म्हणलं आता हाय टायमिंग, तर म्हणलं काढावा व्हिडिओ, मोकळा वेळ आहे. स्वयंपाक झाला, काय झालं कणायला कुटायला काय झालं? काय झालं सांगी? उड्या मग डोळं दाखल्या दुख लागते, जेवण करते. भाऊ बहिणीनं केले वांग्याचं कालवण आणि भात केलाय बघा. आणि खरं वांग नाही केलं, पप्पानी मला जसं करायला लावलं तसं केलंय. तिखट केलंय, लय तिखट नाही केलं. खायचं असलं तर खा, तसं बी तो वरचं खाऊन तर टम असते. तुला जेवण करायच्या टायमिंगला आळमडळम करते. मग तुला जेवायचं असलं तर जेव. काला नाही भात आहे, भात. हाताने खायला कधी शिकायची तू मायरे? मलाच खायला लावती, मला चारायला लावती पुरगी. हा, सारखं भाऊ बहिणीनं मला म्हणती चार. ह्याच्या हाताने कवा शिकायची खायला सांगा बरं? लहान आहे का आता तो हाताने खायला? बस आता 6 वर्ष झाली गेला, काही दिवसाने 7वं वर्ष लागलं. हा, 6 पूर्ण. आगाऊपणा करायचं बंद कर. मी चारणार नाही, नाही चालणार. तुला तात नाही तर का, हात नाही तर का, पाय नाही तर? मग आता का तुझं येऊ किती बी मोठी झाली तर मी हाताने चारायचं? आता येते की चांगलं देवाने ठिकाणी. देवाने चांगलं व्यवस्थित दिले. कान दिले, 2 डोळं दिले, मस्तपैकी नाक दिले, हसायला तोंड दिले, दात दिले, पाय दिल्यात चालायला, हात दिल्यात खेळायला. काय सारखी पडती भावा बहिणीला धपाधप, सारखी पडत राहते. त्यामुळे ती म्हणते देवाने मला नुसतं पडायला दिलंय, आहे ना? तर भाऊ बहिणीनं बसलो होतो म्हणल्यानंतर ही दोघं भाऊजी आलेला इथं मागाशी. आणि घरात होतो, पाऊस येत होता. भाऊ बहिणीनं आलं होतं, घरात बसलं होतं. मग मागाशी विचारत होतं जेवायला काय केलंय वहिनी. तर मी म्हणलं भात आणि कालवण केलंय, वांग्याची शिजतंय म्हणलं. तर आता ही दोघं भाऊ कुठे गेली बाहेर काय नाही. तर भाऊ बहिणीनं म्हणजे काल सकाळी काय आमंत्रण आलं होतं बा कुणाला तर 16वा आहे. तर त्या 16व्याला दोघं भाऊ जेवायला गेलेले. ती म्हणजे ह्यांना आमंत्रण आलं होतं. मी घरात केलंय तसं बी जेवण, पण मायरूच पप्पा म्हणलं चल येतो का, जाऊ 2 जण, रात झाली म्हणल्या. म्हणजे ते ज्यांचा 16वा आहे तिथून सारखं फोन येत होतं ना, लय कोर्स केलं होतं. म्हणजे त्यांचा मित्र आहे, भरपूर खास मित्र आहे भाऊ बहिणीनं. तर तिथून फोन आला होता की तुम्ही या, गेलाय आता थांबलाय. काय सांगायचं भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते, 2-2:30 नाही पण 4-4:30 वाजल्यापासून जे पाऊस चालू आहे भाऊ बहिणीनं. आता झिमझिम आहेच तशी, पण कमी आलाय. हाय उलीचा पाऊस पण कमी आलेला आहे. दुपारपासून लय चालू होता पाऊस, आता कमी आलेला आहे पाऊस. तर मग ही म्हणत होतं पाऊस येतोय नाही येत म्हणत होतं. तर ती म्हणत होतं अरे ये बाबा, गुलाबजामुनचं जेवण आहे, तू नाही आला तर मी जेवणच करणार नाही, असं तसं काही तर त्यांना फोनवर बोलत होतं. तर पोरसं करून त्यांनी बोलवून घेतलं ह्यांना 16व्याला जेवणाला. तर ही एकटं निघालेलं. मग मी म्हणलं आता एकटं चाललाय कशाला म्हणलं, रातींदारचं येत्यात भाऊजी म्हणलं, भाऊजीला घेऊन जावं. तर त्यांना मी भाऊजीला विचारलं येतो का जेवायला. तसं मी बनवलंय घरात जेवण, पण ती म्हणलं चल येतो का जेवण करायला, चाललोय 16व्याला म्हटलं आले. तर येतो म्हणलं. मग दोघं भाऊ गेले ते बघा जेवण करायला. आता किती वेळ लागतोय त्यांना. मी म्हणलं एक मोबाईल घरात ठेवून जावा. आता तसा बी त्यांच्यापाशी भाऊजींपाशी आहे मोबाईल. आता मेन पोरगीच आहे म्हणल्यानंतर घरी एक मोबाईल म्हणलं ठेवून जावा.
तर मोबाईल त्यांचा माझ्यापाशी भाऊ बहिणीनं. आता सकाळपासून व्हिडिओ नाही म्हणल्यानंतर म्हणलं चला आपण एक व्हिडिओ तरी काढू बसल्या बसल्या. आता गेल्यात म्हणल्यानंतर आपण काय नुसतं मोबाईलला व्हिडिओज बघत बसणार आहे की लोकांचं, म्हणून आपलं आपलं चालू राहावं म्हणून भाऊ बहिणीनं आपलं व्हिडिओ काढते. काय म्हणते मायरा म्हणत होती ती घेऊन चाललं होतं मोबाईल घेऊन चाललं होतं. म्हणजे तिथं गेल्यानंतर ती जे त्यांचा जे मित्र आहे त्यांचा नंबर नव्हता भाऊजीच्या मोबाईलमध्ये, म्हणल्यानंतर ती घेऊन चाललं होतं मोबाईल. त्यांनी लावला होता चार्जिंग त्यांचा मोबाईल. मग घेऊन चालल्यानंतर म्हणलं एक तरी मोबाईल घरी राहू दे की म्हटलं. तर म्हणलं राहू दे आपलाच. म्हणलं तसं बी सकाळपासून व्हिडिओ नाही, म्हणलं व्हिडिओ काढते म्हणलं राहू. तर ठेवून गेल्या ते मोबाईल मी ठेवून घेतला. त्यात मायरा पण म्हणते अहो पप्पा, माझ्या तर लक्षात नव्हतं. मायराच म्हणते पप्पा राहू दे की व्हिडिओ तरी काढायला मोबाईल. तिला मोबाईल ठेवून घ्यायला लावला भाऊ बहिणीनं. आणि बसले बसले आता आपल्याला काय काम आहे. मी तसं जेवण करून ठेवलंय आणि वांग्याचं कालवण केलंय. त्यात विषय मी तर जेवणार नाही. काय जेवणार नाही ती पण सांगते तुम्हाला. मला भयानक अशी वांग्याची इतकी ॲलर्जी आहे, लय ॲलर्जी आहे. कारण की मी 2-3 वेळा अनुभव घेतला. वांग खाल्ल्यानंतर मला काय होतंय, इतकं खाजतंय, इतकं वांग खाल्ल्यानंतर भाऊ खाजवतं, इतका मोठाल्या गांधी येते त्या बापरे बाबा, असा जीव जायला होतोय माझा. इतकं वांग खाल्ल्यानंतर ती बेकार होते. उष्णता वांग्याची मला सहन होत नाही, त्याची ॲलर्जी. मी आजपर्यंत म्हणायची खाजवतंय कसं आणि राहतंय की खाजवतंय. मी अनुभव घेतला की वांग खाल्ल्यानंतर, बटाटा खाल्ल्यानंतर ती उष्णता मला भडकती आणि ती उष्णता भडकल्यानंतर ती मला खाजवून अशा मोठ्या मोठ्याला गांधी येते. त्या समजा पूर्ण अंगावर चेहरा बी सुजतो भाऊ मग इथं ते दिवशी तो चेहरा माझा किती सुजला होता, की डोळा पूर्ण भाग सुजला होता, इथं नुसता खाजवला होता गाल, तर असाच झाला होता. तर भाऊ बहिणीला अशी मला ॲलर्जी त्या वांग्याची आहे. तर ते वांग मला खाऊ बाई वाटत नाही. किती चांगले केले भात वांग, फोडीचं असं चिरून वांगी केले भाऊ बहिणीनं. आवडीचं आहे बरं का वांग, पण त्या गोष्टीमुळे मला आता वांग टाळावंच लागल. नाही खाल्लं पाहिजे मी पण वांग. ती वांग खाल्ल्यानं मला ॲलर्जी होती. त्यामुळं मी जाणार आहे दवाखान्यात बरं का. तसं पण अशा मला हो का मायरासारखं मला बी फुटकोळे आलेले येत्या. घामुळे येत्या का काय येत्या काही कळलं नाही. त्या घामुळे येत्या पण इथं खाजवतंय. मायराला जिथं हाताला होतं ना मला इथं एवढ्याच ठिकाणी आहे बरं का. आणि पायाच्या वरच्या अशा तळव्याला आहे. तर हे ॲलर्जी नेमकं घामुळे आहे इतकं काय आहे ते कळलं नाही. तर ह्यासाठी दवाखान्यात जाणार आहे. पण मायरूच पप्पा जाते ते कामाला. भाऊ बहिणीनं आठवड्यातनं 1-2 वेळा काम लागते. ते घरातलेच जाते, जे काय घरातच जाते आज काय पण आणायला पैसे भाऊ बहिणीनं. गाडीचं पेट्रोल आणि घरात काय आणणं होतंय तेवढंच, बाकी कशाला पुराणा भाऊ बहिणी. तर दवाखानं कुठलं बघायचं. आणि मग 2-3 दिवस आठवड्यातनं काम लागते ना. आता तर लागलाय पाऊस बघा. सकाळपासून चालू होता, दुपारपासून पाऊस चालू होता. आताशी कुठं बंद आहे, पण परत यायला लागला झिमझिम परत चालू झाली. त्यांना म्हणत होती मी जाऊ नका, पण तिकडून लय फोर्सच करत होते ते. म्हणजे जिथं 16 होता तिथनं फोन येत होता या 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 करून. मग असं भरपूर वेळा बोलवल्यानंतर भावा बहिणीनं मग आपल्यालाच लय गर्व आहे असं म्हणून दाखवायचं नसतं. कारण की कसं असतं या आपल्याला एवढं विश्वासाने बोलवतात म्हटल्यानंतर आपण गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. ती गेलं बरं का, बरोबर आहे. मीच लावलं त्यांना, म्हणलं जावा. म्हणलं एवढं बोलवतात, म्हणलं रात्री येणार बघणार ते, म्हणलं पाऊस बघणार ते, म्हणलं तर जावा. म्हणलं कशाला म्हणले करताय कोर्स करताय. त्यांना एवढा आपल्याला आग्रहच केला या म्हणून, तर तुमच्याशिवाय तिथं त्यांना जेवण जायला तर जावा म्हणलं, तुम्ही जेवण करून या म्हणलं त्यांच्यासोबत. गेलं बघा भाऊ बहिणींनी. आणि जाता जाता भाऊजीला एकाला दोघं संघ गेलेले आहे. ती येतील आपली एकाला दोघं संघ भाऊ बहिणीनं. रात्रींदार आहे असलं भाऊ आता लोक नाही तर आपलंच भाऊ येतं गेली आपली. कसं असतं भाऊ बहिणीनं, कुठं राग आणि लोक धरून बसता. आलं बसलं घरात, काय काय व्हिडिओ काढला का काय काढला पाहिजे नाही. आलं इकडं मला विचारलं वहिनी जेवायला काय केलं आहे. मी म्हणलं वांग्याचं कालवण भात आहे, शिस्त आहे म्हणलं. तर बसल्या इथं 2 आंबं खाल्लं. आमच्या घरात आंबं होतं भाऊ बहिणी तिथं, इथं बसून आंबं खाल्लं. मी व्हिडिओ बनवणार होती पण त्यांना लई फोन तिकडे यायला लागला म्हणून त्यांनी गडबड करून गेले आपलं. म्हणलं जावा सावकाश, म्हणलं पाऊस झालाय, म्हणलं चिखला चिवडाना वस्तीवर आहे एकतर भाऊ बहिणीनं. आणि
आपण आपलं कसं असतंय माहिती आहे, चांगल्याची संगत धरली तर कधी बी आपलं बी चांगलं होतं भाऊ बहिणीनं. तर मायरूच्या पप्पाने तसंच ठरवलेलं आहे, कुठलाही मित्र आपल्या ह्याच्यातला करायचा नाही भाऊ बहिणीनं जवळपासचा. कारण की मित्र करायचं नाही तर मैत्रिणी करायच्या नाही तर कसं असतंय, मित्र आणि खतरा, मित्राचा खतरा भरपूर असतो. म्हणून त्यांनी स्वतःच अक्कल एकत घेतलेली आहे भाऊ बहिणीनं. त्यामुळे ती कोणाला मित्र करत नाहीत. आपलं बघा, आपल्या जिकडं कामाला जातात तिकडं काय माणसं मयाळकीचे असतात, चांगले असतात मालक लोक, हे शेतीबाडी पण ते आपलं त्यांच्या संगतीनं आपलं त्यांची भरपूर अशी त्यांची ओळख आहे. त्यांना असं गेलं ना बाहेर तर शेट शिवाय त्यांना बोलत नाही ते. आणखी पण राजू शेट या, राजू शेट बसा, राजू शेट या, चहा घ्या, असं त्यांना. कधी बी आपण चांगल्याची संगत धरली तर चांगलं होतं भाऊ बहिणीनं. वाईटाच्या मार्गाला चाललं तर मग वाईटच होत जातं. मग आता त्यांच्या हातात त्यांनी ठरवलेलं आहे, त्यांच्या ह्याने बुद्धीनं, की आता चांगल्या संगत धरायची, कोणाच्या नादी नाही लागायचं, भांडणं नाही करायची, तंड नाही करायची. जसं असेल तसं आपल्या संग, आपलं हाल आपल्या संग. जग काय आपल्या घरी बघायला येत नाही, आपल्या घरात काय आहे काय नाही भाऊ बहिणी. त्यांना आपण जसं दिसतो तसं ते आपल्या ह्याच्यावरनं ओळखत असतात की ह्यांच्यापाशी काय आहे काय नाही. घरात जरी काय नसलं ना, अंगावर जर भाऊ बहीण कापड अशी नवी असली ना, तरी माणूस म्हणतो अरे बापरे किती मोठ्या घरचा माणूस आहे, अंगावरचे कपडे बघून. असं असतं भाऊ बहिणीनं. मग तुम्हाला सांगते काय माहिती ते घर डायलॉग आहे बघा, बाहेर जाऊ दे, ध्यानात ते गेलं भाऊ बहिणी. मोठं गरण पोकाळ वासा वारा जाय भसा भसा, असं तिचं डायलॉग आहे भाऊ बहिणी. तर तसं नाही आमचं जसं असेल तसं तुम्हाला पण माहिती आहे, दाखवतो आम्ही. रिअल आपली लाईफ कशी असते, आपल्या घरात काय आहे काय नाही, आपण राहतो कसं, काय खातो काय पितो, कसं बोलतो कसं राहतो, समजा आमच्या घरात भांडणं झाली तंडणं झाली तरी समजा शेअर तुमच्यासोबतच करतो आम्ही. असं काही झाकून लपवून करत नाही भाऊ बहिणी. त्यामुळं आमचं सुख दुःख तुमच्या संग वाटायचं, सांगायचं. 2 गोष्टी तुम्हाला, काय गोष्टी काय भाऊ बहीण वाईट बोलली ते ऐकून घ्यायचं, त्यांना आपण बोललं तर सांगायचं. असं आपलं काम आहे ती भाऊ बहिणीनं. आणि तसं म्हणायला गेलं तर काय हो, माणसाच्या जीवनात काहीच नाही, अर्थच काय नाही. तर बघू आता, आलेला आहे तर भाऊजी, तर ते आल्याला बोललेलं आहे तर आपल्याला मग त्यांच्या हातात आहे भाऊ बहिणीनं कसं राहायचंय कसं नाही राहायचं. कारण कसं आहे माहिती, चांगल्याची संगत धरली तर चांगलं होतं, आणि वाईटाच्या संगतीला जर गेलं तर आपण त्याच्याहूनही वाईट आपलं होतं भाऊ बहिणीनं. मग त्यांनी अक्कल कशी घेतली पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, त्यांच्या हातात आहे. मग आता इथून जाताना म्हणलं होतं की मी आलो तरी मी हाताने करून खाईन, आमचं करीन आमचं करेन. पण कसं असतंय, आपलंच आपल्याला होतं ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे भाऊ बहिणी. आपलंच आपल्याला होतं. आणि राग लोभ रुसवा कसं असतं भाऊ बहिणी, रागात माणूस बघत नाही देखत नाही. पण ते राग किती दिवसाचा असतो आणि किती क्षणाचा असतो हे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे. त्यामुळं ह्यात जास्त डोसकं कोणीच चालवायचं नसतं. नियती जशी आपल्याला चालवल तसं चालायचं असतं. कोणाचं कसं आहे, कोणाचं कसं आहे, कोणाचं डोकं कसं. आता मी अशी बोलते, माझ्या डोक्यात चांगलं विचार काय आहे तर काय नाही ते तुम्हाला माहिती आहे. तसंच असतं भावना, प्रत्येकाचा विचार कोणी सांगू शकत नाही, काय करू शकत नाही. जसं त्याची बुद्धी चालत तशी ती चालणार. आणि आपलं चांगलं सांगायचं काम आहे. मग चांगलं सांगताना त्या समोरच्या माणसाने घ्यायचं का नाही चांगलं, त्यांनी त्याच्या डोक्याचा विचार केला पाहिजे. तर भाऊ बहिणीनं आपलं सांगणं समजायला चांगलंच आहे. आणि राहिला विषय तर भाऊजीचा, तर ते बोललेला आहे तर आल्यावर. मग आता माझं काम तर मी करणार, जेवण देणार त्यांना टायमिंगवर, त्यांचे कपडे लता धुतो ना. आता हे माझं कामच आहे भाऊ बहिणीनं बघणं करणं. कारण की आता किती जरी ते म्हणलं मी असा करीन, मी स्वतः करून खाईन, स्वतःला किती होतं आहे आणि किती नाही ती त्यांनाच माहिती आहे. त्यामुळे भाऊ बहिणीनं आपण बी जास्त बोलणार नाही. माझ्यात खायचं आहे माझ्यात खावा, लयच राग येतो आमचा तर स्वतः करून खावा. त्यांच्या मनाचा प्रश्न तो राहिला भाऊ बहिणीनं. काय म्हणायचं आहे तुम्हाला, आम्ही अडवणार नाही त्यांना किंवा म्हणणार पण नाही की तुम्ही काय बी करा आणि तुम्ही आमचं म्हणणं ऐकलंच पाहिजे, असं म्हणणार नाही. त्यांची मन आहे, मर्जी आहे, त्यांना जसं वागायचं आहे तसं वागू द्या भाऊ बहिणीनं. कसं आहे माहिती आहे का, आपण जर समजा आळ्यात गोष्टी घ्यायचं म्हणलं तर ते जास्त चुकीच्या मार्गाला जातं भाऊ बहिणीनं. मग त्यामुळं आपण चांगलं सांगितलं त्यातनं आपलं किती ऐकलंय हे जेव्हा आपण लक्ष द्यायचं भाऊ बहिणीवर, बाकी काय. आणि ऐकलं तर त्यांचं भलं आहे, नाही ऐकलं तर त्यांचं
त्यांची त्याची होती त्यांच्यासोबत. तर काय म्हणायचं आहे माझं जर चुकत असलं तर मला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटू पुढच्या वेळेला. भरपूर मोठा व्हिडिओ झाला 15 मिनिटाचा. बाय बाय.